स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची धडाकेबाज कारवाई. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील 2 आरोपींना अटक. 5 अग्निशस्त्रे व 12 जिवंत काडतुसे असा एकूण 3,32,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सांगली. गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार रमा उदयन कॉलनी येथील ऑक्सिजन पार्क या ठिकाणी दत्तनगर कुपवाड येथे राहणारा मलिक शेख व त्याचा साथीदार अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपला सापळा रचून मलिक सलीम शेख वय 25 वर्ष राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोली तालुका मिरज जिल्हा सांगली, प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे वय 22 राहणार झिल इंटरनॅशनल स्कूल पाठीमागे बामनोली तालुका मिरज जिल्हा सांगली यांना अटक करून त्यांच्याकडे असलेल्या सॅकमध्ये 5 देशी बनावटीचे गावठी पिस्टल, 12 जिवंत काडतुसे मिळून आली. सदर देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मलिक शेख याच्याकडे सदरची गावठी पिस्टल व राऊंड कोठून आणले याबाबत चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार प्रथमेश उर्फ पाट्या पाटोळे याच्यासोबत मध्य प्रदेशला जाऊन राजेंद्र सिंग बडवानी सिंग टकराना राहणार ग्राम उमरटी पोस्ट बलवाडी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याच्याकडून सदरचे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड हे विक्री करण्याच्या उद्देशाने विकत आणल्याचे कबूल केले. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते मिरज शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 242/2020-25 BNS कलम 109 आर्म ऍक्ट कलम 3, 4, 25, 28 प्रमाणे व गुन्हा रजिस्टर नंबर 93/2025 आर्म ऍक्ट कलम 3, 25 या 2 गुन्ह्यात हवे असलेले आरोपी आहेत. सदर आरोपींना अटक करून त्यांच्याकडे 3,20,000 रुपये किमतीचे स्टील धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, 12,000 रुपये किमतीचे 12 जिवंत राऊंड आणि 500 रुपयाची काळ्या रंगाची सॅक असा एकूण 3,32,500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.